हालेलुया. पुन्हा एक वार तुम्हा सर्वांचं येशूच्या नावामध्ये स्वागत करतो. आज पहिल्यांदाच कोण आले जर आपल्या जागेवर उभे राहा. पहिल्यांदाच आलेले त्यांच्यासाठी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करू येशूच्या नावामध्ये. बसा बसा. देव तुम्हाला आशीर्वादित करू. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय शिकला होता? शैतान व त्याच्या कुयुक्त्या. कुयुक्त्या म्हणजे काय? वाईट युक्त्या किंवा वाईट योजना. शैतान हा वाईटाने भरलेला आहे आणि विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये किंवा मंडळीच्या जीवनामध्ये किंवा वैयक्तिक आमच्या जीवनामध्ये तो त्रास द्यायचं, फसवण्याचा किंवा पापामध्ये पाडण्याचा तो प्रयत्न करतो आणि पापात पाडण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करतो, योजना करतो. आणि आम्हाला त्या योजना माहिती असणं गरजेचं आहे की जेणेकरून आम्ही त्या योजना समजल्या तर आम्ही त्याला विरोध करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुम्हाला समजण्यासाठी एक मला प्रश्नार्थक उदाहरण विचारायचं आहे. तुम्ही रंगपंचमी खेळताना पाहिलंय का लोकांना? किंवा तुम्ही स्वतः खेळलाय का कधी? खेळलेलं नाही? जरा सुद्धा नाही. जर समजा रंगपंचमीच्या दिवशी तुम्ही जर शाळेला कॉलेजला बाहेर जात असाल आणि तुम्ही चांगले कपडे घातलेले आहेत आणि अचानक तुम्हाला समजलं की पुढून येणारी मुलं किंवा मुली, लहान लेकरं आहेत आणि त्यांच्या हातामध्ये ते कलरचे फुगे आहेत, त्या फुग्यामध्ये पाणी भरलेलं असतं आणि त्यांनी जर म्हटलं आता मी तुमच्या अंगावर टाकणार आहे तर तुम्ही काय करणार? ते मुलं तुम्हाला जर म्हटले आता तुमच्या अंगावर मी तो कलरचा फुगा फेकणार आहे आणि तुमचा ड्रेस समजा चांगला आहे आणि ते घाण जर होणार असेल, तो रंग तुमच्या अंगावर पडणार, तुम्हाला शाळेला किंवा कॉलेजला किंवा ऑफिसला जायचं आणि तुम्हाला स्वच्छ राहायचं आहे, त्यावेळेस ती लेकरं जर म्हटले आम्ही तुमच्या अंगावर रंग फेकतो, तुम्ही काय करणार? काय करणार? प्रेमानं अंगावर टाक. नाही प्रेमानं सांगेपर्यंत सगळा भिजून जाशील. बघा, आम्हाला जर समजलं की तो पुढचे लेकरं आमच्या अंगावर रंग टाकणार आहेत तर आम्ही काय करणार? स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणार. जरी त्यांनी तो बॉल किंवा ते फुगा अंगावर फेकला तर तो फुटू नये अंगावरती म्हणून चुकवण्याचा आम्ही काय करणार? प्रयत्न करणार. म्हणजे या ठिकाणी काय आहे की तुम्हाला माहिती झालं की पुढचा व्यक्ती जर तुमच्या अंगावर रंग टाकणार आहे तर तुम्ही तयारी करता कशाची? ते वाचवण्याची, आपल्या अंगावर पडू नये म्हणून. पण पाठीमागून जर अचानक तुम्हाला जर कोणी रंग टाकला तर तुम्ही वाचू शकताय स्वतःला? तुम्हाला न सांगता किंवा तुम्हाला न सावध करता जर कोणी कलर फेकला तर तुम्ही स्वतःला वाचू शकता का? नाही वाचू शकत. म्हणजे तुम्ही स्वतःला कधी वाचू शकता? ज्यावेळेस तुम्हाला समजेल, तुम्हाला आयडिया येते की पुढचा व्यक्ती माझ्यावर रंग टाकणार आहे, हे तुम्हाला समजतं, त्यावेळेस तुम्ही स्वतःला वाचू शकता. हालेलुया. शैतान अशाच प्रकारचा आहे की तो आमच्यावर हल्ला करतो, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की ते हल्ले आम्हाला समजत नाही म्हणून ते आम्हाला त्रासदायक ठरतात. पण जर तुम्ही ओळखायला शिकला की शैतानाचा हा हल्ला आता माझ्यावर येणार आहे किंवा आलेला आहे तर तुम्ही काय करू शकता? चुकू शकता. सावध राहून तुम्ही स्वतःला वाचू शकता. म्हणून शैतान माहिती आहे एवढं मर्यादित न राहता किंवा आम्हाला शैतान माहिती आहे शैतान काय करतो एवढंच समजून न राहता त्याचे प्लॅन काय आहेत, त्याच्या योजना काय आहेत त्या देखील माहिती करून घेणं तितकंच गरजेचं आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला समजेल की शैतान काय योजना करतो, त्याच्या योजना काय आहेत आणि तुमच्यावर जर तो त्या योजनेचे शैतानी बाण जर तो सोडायला लागेल त्यावेळेस तुम्ही काय कराल? तुम्हाला त्या योजना माहिती झाल्यामुळे तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कराल. हालेलुया. म्हणून शैतान आणि त्याच्या कुयुक्त्या म्हणजे वाईट युक्त्या, वाईट योजना आम्ही माहिती करून घेणं गरजेचं आहे. जर आम्ही माहिती करून घेत नाही तर तो आमच्यावरती यशस्वी ठरू शकतो, आम्हाला खाली पाडतो किंवा आमच्या विरोधात उभं राहतो किंवा त्या योजना आम्हाला त्रासदायक ठरतात,
त्याच्या त्या कुयुक्त्या आम्हाला देवाच्या विरोधात घेऊन जातात, शरीराला मनाला पीडा देतात. म्हणून आम्हाला आज शिकायचं आहे की मला शैतानाच्या योजना समजून घेणं गरजेचं आहे. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही शैतान आणि त्याच्या कुयुक्त्या या विषयातून पहिला भाग पाहिला होता. आज आपण दुसरा आणि तिसरा म्हणजे 2 आणि 3 शेवटचे 2 भाग आम्ही आज या ठिकाणी पूर्ण करणार आहोत किंवा पाहणार आहोत. आणि यासाठी परत एकदा आपण जाऊया एपिस्करास पत्र त्याचा 6वा अध्याय. एपिस्करास पत्र त्याचा 6वा अध्याय आणि 10वं वचन वाचूया आपण. मिळाला असेल तर वाचा कोणीतरी. एपिस्करास पत्र 6वा अध्याय. शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. पुढं सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. 2 वचनं जे वाचलेले आहेत त्याच्यामध्ये 10वं वचन काय म्हणतं, आता इतके सांगणे आहे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. वचन 11, शैतानाच्या कुयुक्ती पुढे टिकाव्यास तुम्ही समर्थ असावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा. शस्त्रसामग्रीविषयी आम्ही नंतर बघणार आहोत, परंतु त्या वचनातला एक जो शब्द आहे ती जी अर्धी ओळ आहे तिथं म्हटलेलं आहे, सैतानाच्या कुयुक्त्यांपुढे तुम्ही टिकावं. बऱ्याच वेळा काय होतं, शैतानाच्या कुयुक्त्यांपुढे मनुष्य टिकत नाही, तो त्या कुयुक्तीला बळी पडतो. कुयुक्ती म्हणजे वाईट, युक्ती म्हणजे योजना, प्लॅनिंग, काहीतरी त्यानं ठरवलेलं आहे आमच्या विरोधात आम्हाला त्रास देण्यासाठी किंवा पापामध्ये पाडण्यासाठी. तर पौल काय म्हणतो की तुम्ही त्याच्यात टिकावं म्हणून तुम्हाला त्या योजना माहिती होणं गरजेचं आहे. मग पहिल्या मुद्द्यामध्ये काही योजना मी सांगितल्या होत्या की ज्या शैतानी आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला टिकायचं आहे का तुमच्या आठवणीत? किती शिकवल्या होत्या कालच्या रविवारी? शैतानाची योजना किती कुयुक्त्या किंवा कटकार असतात, विसरलं काय? फसवणे, लबाडी करणे, विश्वासदारांची किंवा भावाची बहिणीची निंदा करणे, आजारी पाडणे आणि त्याच्यामध्ये आम्ही विरोध करणे असं पाहिलं होतं. विश्वासदारांना विरोध करणे. आता आम्ही जे मंडळांमध्ये त्रास होतो, भारतामध्ये आम्ही पाहत आहोत की मंडळांना त्रास होत आहे, वेगवेगळ्या पालकांना मारलं जात आहे, तुरुंगामध्ये ठेवलं जात आहे. हे शैतानी योजना आहेत. कशासाठी? चर्च बंद पडावेत, देवाच्या विरोधात लोक उभे राहावेत, देवाची निंदा करावी किंवा लोकांनी देवाला नावं ठेवावीत की बघा ह्यांचा देव जिवंत आहे असं म्हणतात, परंतु यांना त्रास होतो. अशा प्रकारे निंदा करण्यासाठी शैतान भाग पाडतो. ह्या त्याच्या योजना आहेत. परंतु दुसरा मुद्दा जो आहे, दुसऱ्या मुद्द्याचं नाव आहे टिकण्यासाठी समर्थ असावे. मग शैतान ज्या योजना प्लॅन करतो आणि आमच्यावरती पाठवतो त्या गोष्टीमध्ये आम्ही टिकून राहणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला ते पैलवान लोक कुस्ती खेळतात माहिती आहे का? त्या कुस्ती खेळाचं वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही खिलाडी, दोन मनुष्य ज्यावेळेस ती कुस्तीची फाईट करत असतात, जोपर्यंत उभे आहेत तोपर्यंत ते टिकलेले असतात. आणि त्यापैकी एखादा जर पाठीवर पडला, त्याला पाडलं, खाली पडला, तर आम्ही काय म्हणतो तो हारला आणि दुसरा जिंकला, तिथं कुस्ती संपली. म्हणजेच कुस्तीचा नियम असा आहे, जिंकण्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे, पडणं महत्त्वाचं नाही. आणि जो पडतो तो त्याचा डाव ठीक झाला म्हणायचं, तो संपला, तो खेळात पुढे जाऊ शकत नाही. म्हणजेच अशाच प्रकारे शैतान ज्यावेळेस आमच्यावरती काहीतरी कुयुक्ती पाठवतो त्यावेळेस आम्ही त्याच्याशी फाईट करणं गरजेचं आहे, लढाई करणं गरजेचं आहे, त्याच्याशी 2 हात करणं गरजेचं आहे. परंतु त्याच्यात जर आम्ही टिकलो नाही आणि पडलो तर लक्षात घ्यायचं आम्ही हारलो, शैतान आमच्यावरती विजय झाला असं. मग आमच्यावरती तो काय करतो? फसवणुकीची कुयुक्ती पाठवतो, लाबाडपणा आमच्या संगती करतो, आम्हाला देवाविरुद्ध अविश्वास निर्माण करतो, वचन असं सांगतंय आणि मग तुला असं घडतंय असा तो गैरसमज निर्माण करतो. अशा वेळेस आम्ही त्या योजना समजून त्याच्याशी युद्ध करून त्या योजना आम्ही त्याच्या डिस्ट्रॉय करणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. आता एक सर्वसाधारण उदाहरण आहे तुम्हाला समजण्यासाठी, प्रश्नार्थक उदाहरण आहे.
तुम्ही घरातले सगळे एकत्र बसलेले असतात, चांगला खाता पिता नाश्ता करत असता, जेवत असतात आणि अचानकच कुणाकडे तरी काहीतरी बोलता बोलता अशी एखादी ठिणगी पडते आणि मग तिथं तू मी होत 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 काय होतं, अचानक बाचाबाची चालू होते आणि भांडणं लागतात. झालंय का असं? होतं की नाही? आणि मग आमच्या मनात नसतं बोलायचं तरी आम्ही बोलून जातो. का तर पुढचा लयच बोलायला लागलेलं आहे. मग त्याला गप्प करायसाठी किंवा त्याला शांत करण्यासाठी आम्ही काय करतो, त्या पुढच्या व्यक्तीपेक्षा जास्त वरचढ बोलतो आणि त्या पुढच्या व्यक्तीला गार करायचा प्रयत्न करतो. हालेलुया. आता अशी परिस्थिती होत असताना तुम्ही एक विश्वासणारे या नात्याने याच्यामध्ये टिकण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? असं जर तुमच्या घरामध्ये आता चालू असेल किंवा झालं असेल, आता भविष्यात परत होईल तसं, तर काय करणार? तुम्हाला समजून घ्यायचंय की आमच्यातला जो जास्त बग करायला लागलेला कोणतो व्यक्ती असेल, त्याला शैतानाने काय केलेलं आहे, तिथं ठिणगी टाकली त्याच्या मनात किंवा त्याच्या जिभेत, त्याच्या शब्दात, आणि त्याची इच्छा आहे की या व्यक्तीच्या बोलण्याच्या द्वारे घरात भांडण लागा. आणि तुम्ही जर विश्वासणारे आहात तर तुम्हाला समजायला पाहिजे की तो पुढचा बोलणारा जो कोणी असेल घरातला तुमच्या, तो बोलतो तर तुम्ही त्या गोष्टीला जाणून ओळखून शैतानाचा प्लॅन डिस्ट्रॉय केला पाहिजे, म्हणजे प्लॅन फेल केला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही काय करावं असं तुम्हाला वाटतं किंवा काय केलं पाहिजे? लक्षात येतं तुमच्या? मग कधी कधी म्हणतं ना, उगाच शांत बसलो होतं, यानं काहीतरी बोललं आणि ठिणगी उडली आणि काहीतरी एवढी मोठी भांडणं झाली. मग अशा वेळेस तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तो बोलणारा व्यक्ती कोण आहे. तो बोलणारा व्यक्ती तुमचाच आहे, परंतु त्याला बोलतं करायला लावणारा कोण आहे? शैतान आहे. मग त्या व्यक्ती संगती भांडायचं का त्या शैताना संगती भांडायचं? कोणा सांगते? सृष्टी जर जास्त बडबड करायला लागली मग सृष्टीला ओरडणार का सृष्टीला चितवणाऱ्या शैतानाला ओरडणार? तुम्हाला काय वाटतं? कुणाला? दिसती सृष्टी, लक्षात घ्या, दिसती सृष्टी, तो सृष्टी स्वतःच्या मनात नाही करत, तिला शैतान तिचा माध्यम म्हणून उपयोग करत आहे. मग तुमची आणि माझी जबाबदारी काय आहे की आम्ही त्या प्रसंगात टिकून राहायला पाहिजे. सृष्टीला बोलून दोष देऊन किंवा मारून चिडून तिच्यासाठी काही उपयोग होत नाही. म्हणजेच तुम्हाला ते प्लॅन ओळखता यायला पाहिजे. मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे, माझ्या घरातला व्यक्ती जर मुद्दामून भांडण काढतोय तर याच्या पाठीमागे शैतानी हात. मग त्याला बोलत बसण्यापेक्षा आणि भांडण वाढवण्यापेक्षा तुम्ही त्याच्यात टिकून राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही पडायचं नाही, तुम्ही हारायचं नाही किंवा तुम्ही तिथं वादविवाद भांडण वाढवत बसायचं नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याला विरोध करायचा आहे. कुणाला? तिच्या आत किंवा त्याच्या आतमध्ये जो भांडणाचा आत्मा शैतान घालत आहे त्या शैतानाला तुम्हाला विरोध करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला तिथं टिकून समर्थ राहायचं आहे. मग आम्ही पाहणार आहोत दुसरा मुद्दा आहे, टिकण्यासाठी समर्थ असावे. मग शैतानाच्या कुयुक्त्या ओळखायच्या आणि तिथं आम्ही स्थिर राहून नुसतं टिकायचं नाही तर त्या योजना आम्हाला फेल करायची. हालेलुया. आता दुसरं एक उदाहरण तुमच्यासाठी, दिवाळीमध्ये ते लहान लहान फटाके उडवतात माहिती लेकरं, काय काय असे नग असतात, पेटवतात आणि असं फेकतात वर, आहे की नाही? मग कुणाच्या घरावर पडतंय, कुठं कपडे वाळत घातलेले असते तिथं पडतंय, छतावर पडतंय. असं समजायचं की तुम्ही आता तिथं दारात बसलेले आहेत तुमच्या काहीतरी करत आणि अचानक कोणीतरी तो फटाकडा फेकला आणि तुमच्या जवळ येऊन पडला. वात पेटलेली आहे त्याची. काय करणार? कुठेपर्यंत वाट बघत बसणार का पुढं काय करणार? फटाकडा तिकडे राहू दे, आम्ही बाजूला जातो. तुमच्या जागेवर तुम्ही बसलेला असताना कोणीतरी फेकला लेकराने आणि तो पेटलेला फटाकडा तुमच्या जवळ येऊन पडला तर तुम्ही काय करणार? हे तिकडे बाजूला जाणार, फटाकडा म्हणणार तू फुट. तुम्ही काय करणार? सृष्टी काय करणार? पूनम काय करणार? अजित हा भिजवायला पाहिजे. आणखी तुम्हाला काय वाटतं? पाठीमागं तुम्ही काय करणार? मग त्यानं टाकला आम्ही बी पेटून त्याच्याकडे टाकतो दुसरा, असं करणार काय? नाही. आम्हाला काय करायचंय, तो पेटलेला फटाकडा जर आमच्या जवळ येऊन पडलेला आहे तर त्याला भिजवायचं आहे, त्याच्याकडे बघत बसायचं नाही.
म्हणजेच आम्हाला ज्यावेळेस शैतानी प्लॅन समजतात ना, तर आम्हाला कृती करायची त्या ठिकाणी. पहिली गोष्ट ओळखायचं ते काय आहे, दुसरी गोष्ट त्याच्यावरती उपाय शोधायचा, म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी त्याला विरोध करायचे किंवा ते प्लॅन येशूच्या नावात उद्ध्वस्त करून टाकायचं आहे. मग यासाठी आपण एक उदाहरण पाहणार आहोत. लूक वृषवर्तमान 20वा अध्याय आणि 22वा वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. लूक वृषवर्तमान 20वा अध्याय 22वा वचन. मिळालं सर्वांना? आम्ही कैसराला कर देणे योग्य आहे की नाही, हां, तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला, तुम्ही माझी परीक्षा का पाहता? मिळालं सर्वांना? लूक 20वा अध्याय आणि 22वा वचन, 22 आणि 23 वचन. आता या ठिकाणी येशू ख्रिस्त आणि शास्त्री आणि मुख्य याजक एकत्र आलेले आहेत आणि येशू ख्रिस्ताला या ठिकाणी एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि तो प्रश्न 22व्या वचनामध्ये काय आहे, कैसराला पट्टी देणे हे आम्हास योग्य आहे की नाही. आता येशू ख्रिस्ताला विचारण्यात आलेला प्रश्न, पट्टी म्हणजे कर, जकात, टॅक्स. ते काय विचारतात, कैसराला कर द्यायचा का नाही द्यायचा, तू सांग, आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. आता या शब्दामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी दिसतात का? एक शब्द सर्वसाधारण आहे असं तुम्हाला वाटतं? हा जो प्रश्न विचारला ना, या प्रश्नामध्ये तुम्हाला काही वेगळं पण जाणवतंय, काही जनरली विचारलेला प्रश्न आहे असं तुम्हाला जाणवतंय? तसं जर बघितलं तर एक सर्वसामान्य व्यक्तीनं विचारलेल्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे, परंतु या प्रश्नामध्ये शैतानाची एक चाल आहे, शैतानाची कुयुक्ती आहे. कोणती कुयुक्ती? येशूला शब्दात पकडायचं आणि येशूच्या विरोधात काहीतरी बोलायचं. लोकांना येशूच्या विरोधात बोलण्यासाठी एखादं कारण सापडावं म्हणून जे शास्त्री आणि त्या ठिकाणी धार्मिक लोक आले होते, मुख्य याजक आले होते, त्यांच्याद्वारे येशूवर शैतानाने टाकलेला एक कुयुक्तीचा प्लॅन आहे. प्रश्न काय विचारलाय, कैसराला कर द्यायचं का नाही द्यायचं, आम्हाला सांग बाबा तू. आता या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न असाच आहे, याच प्रश्नाप्रमाणे की मग तुम्ही एक विश्वासणारे आहात, तर मग सरकारचा टॅक्स भरायचा का नाही भरायचा, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता उदाहरणार्थ लाईट बिल भरायचं का नाही भरायचं, घराची पट्टी भरायची का, नळपट्टी भरायची का, आहे की नाही, कायदेशीर आहे की नाही, मग दान दाशवून द्यायचं का, शाळेची फी भरायची का, क्लासची फी भरायची का, असाच विचारलेला प्रश्न आहे. पण या प्रश्नाच्या पाठीमागे शैतानी युक्ती आहे. मग ही युक्ती कशी आहे? कपटाने भरलेली आहे. मग 23वा वचन काय म्हणतं, तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला. हालेलुया. त्यांचे म्हणजे कुणाचे? त्या धार्मिक लोकांचे, शास्त्र्यांचे, त्या जे याजक आहेत त्यांच्या मनात कपट आहे. कपटाच्या द्वारे विचारण्यात आलेला प्रश्न आहे. लक्षात घ्या की आम्हाला जर टिकून राहायचं असेल, समर्थ व्हायचं असेल, तर आम्हाला शैतानाचे प्लॅन ओळखता यायला पाहिजे. मग शैतान काय करतो? आमच्याच घरातल्या लोकांना पहिलं आमच्या विरोधात वापरतो. हे आम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आमचे घरचे आमचे विरोधी नाही आहेत, लक्षात घ्या. आमचे घरचे आमचे विरोधी नाहीत, परंतु घरातल्या लोकांना आमच्यासाठी किंवा आम्हाला त्यांच्यासाठी, एकमेकांसाठी शैतान काय करतो? विरोधाचे कामं करायला लावतो आणि घरामध्ये भांडण, कलह, द्वेष, चिडचिडेपणा, रागीटपणा येतो. मग मी तुझं तोंड बघत नाही, तू माझं तोंड बघू नको, मी तुझ्याशी बोलत नाही. मग फुग्यागत नाक तोंड फुगून 8-8 दिवस मग एकमेकाशी बोलायचं बंद करतो. एकदा चादरीत गेले की 3-4 दिवस चादरीतनं बाहेर तोंडच काढत नाही. का? फुगले, बोलायचंच नाही, रुसलो आम्ही. पण हे कोण करायला लावतं?
हे शैतान करायला. येशूनं ओळखलं. जरी ते प्रश्न विचारताना ते शास्त्री परुषी किंवा ते धार्मिक याजक दिसत असले तरी यांच्यामध्ये कपटाचा एक आत्मा आहे. म्हणून तो म्हणतो त्यांचे कपट ओळखून येशूने त्यांना उत्तर दिलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, दुसऱ्या मुद्द्यात तुम्हाला शिकायचंय की तुम्ही समर्थ व्हायला पाहिजे. तुम्ही इतकं तयार व्हायला पाहिजे की एका क्षणात तुम्ही शैतानाची योजना ओळखायला पाहिजे. हालेलुया. कदाचित तुमचे हेडमास्टर म्हणतील एवढ्या वया घ्या आणि चेक करा, आणि इकडं 5 वाजत आलेले आहेत, आता घरी जायचंय, काय करायचं मग? आहे की नाही? पुढे दुसऱ्या दिवशी आले बोलली खाणार नाही. तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तिथं तुमच्या विश्वासाची, नम्रतेची परीक्षा होत आहे. शैतान तुम्हाला त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करत आहे. मग तुम्ही ती योजना ओळखायची आहे आणि त्याच्यात तुम्हाला पडायचं नाही. त्या योजनेत रागराग करायचं नाही, तर तुम्हाला त्या योजनेवरती विजय ठरायचं आहे. कदाचित त्यावेळेस तुम्ही प्रार्थना करू शकता, प्रभू धन्यवाद करतो, घरी जायची वेळ आली, एवढ्या फाईला दिलेल्या आहेत, परंतु त्या फायलीपेक्षा तू मोठा आहेस, तू माझी मदत कर. हालेलुया. मदत येईल का नाही येईल? सगळ्याच्या आधी तुमच्या फायली चेक होतील येशूच्या नावामध्ये. म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, ओळखायचं आहे. आणि मग त्यांचे कपट ओळखून तो त्यांना बोललेला आहे, म्हणजे तिथं त्यानं कृती केली. तशाच प्रकारे तुम्हाला टिकण्यासाठी शैतानाचे प्लॅन ओळखणं गरजेचं आहे. कदाचित तुमचे मित्र, नातेवाईक, शेजारी, पाहुणे हेच तुमच्या विरोधात असतील. त्यांना तुम्ही दोष देण्यापेक्षा त्यांच्या आत कोण काम करतंय हे तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. हालेलुया. कधी कधी काय माहिती का, ज्याच्यावर तुम्ही जास्त प्रेम करता ना, लाड करता, तेच तुमच्या विरोधात उभं राहील. लाडातच तुम्हाला शिवी देतील, बोलतील, आणि मग तुम्ही हळूहळू ऐकताला, नंतर राहिला लयच लाड झाला की, आहे का नाही? मग चांगलं म्हणताना डोक्यावर बसायला लागला. डोक्यावर बसू नका, त्याला उतरवा खाली. जो आत त्याच्या कोण आहे त्याला तुम्ही धमकवा येशूच्या नावामध्ये. परंतु तुम्ही जर त्याला विरोध करत राहिला, भांडत राहिला, तर याचा अर्थ आहे तुम्ही त्याच्या योजनेत फसला. तो व्यक्ती पण फसलेला आहे आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये फसलेले आहात. देवाच्या प्रिय लोकांना लक्षात घ्या. दुसरं आणखीन एक आम्ही उदाहरण पाहणार आहोत. मग आम्हाला टिकून राहण्यासाठी ओळखणं गरजेचं आहे. मग आणखी टिकून राहण्यासाठी आम्हाला काय करायचं आहे, तर बायबल सांगतं त्याप्रमाणे आम्ही सतत आत्म्यामध्ये चालून, आत्म्याच्या सामर्थ्याने, अभिषेकाने भरून आत्म्यामध्ये सतत राहणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही सतत मार्गदर्शन घेऊन चालणं गरजेचं आहे, कारण पवित्र आत्माच आम्हाला शैतानाची योजना दाखवू शकतो. हालेलुया. जर तुम्हाला शैतानाच्या योजना समजून घ्यायच्या, त्याला विरोध करायचा असेल, तर तुम्हाला पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची किंवा पवित्र आत्म्याबरोबर किंवा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये सतत राहण्याची गरज आहे. रोमकरास पत्र 8वा अध्याय 14 वचन आपण वाचूया. रोमकरास पत्र 8वा अध्याय 14 वचन. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. मिळालं सर्वांना? वाचा परत एकदा. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे. काय म्हटलेलं आहे? कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो. प्रश्न असा आहे, तुम्हाला देवाचा आत्मा चालवतो का? म्हणजेच देवाचा आत्मा तुम्हाला गाईड करतो का, मार्गदर्शन करतो का? देवाचा आत्मा तुम्हाला सांगतो का इकडे धोका आहे, या रस्त्याने जाऊ नको, त्या रस्त्याने जा? देवाचा आत्मा तुम्हाला सूचना करतो का? मग जर सूचना करतो, सगळं करतो, तरी तुम्ही परीक्षेत का पडता? का अडचणीत येतात? का समस्या येतात? का भांडणं येतात? का सगळ्या घरातल्या गोष्टी उलट्या पालत होतात? याचं कारण काय आहे की जरी देवाचा आत्मा चालवत असेल तर बऱ्याच वेळा आम्ही ते ऐकत नाही. पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो, पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो. म्हणून पौल या ठिकाणी काय म्हणतो, जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो. तर लक्षात घ्या, 2 आत्मे आहेत. एक आहे देवाचा आणि दुसरा आहे शैतानाचा. शैतानाचा आत्मा पण चालवतो बरं का. हालेलुया.
तुम्ही सतत दुसऱ्याला जर म्हणत असाल ना, तर कधी कधी तर तुम्हाला सुद्धा चालवतं. दुसऱ्यांना विरोध करण्यासाठी, त्रास देण्यासाठी कधी कधी तो आम्हाला सुद्धा वापरतो. आणि आम्ही विश्वासणारे म्हणणारेच आम्ही दुसऱ्या संगती भांडण करतो किंवा चिडतो. आणि मग आम्ही शुद्धीवर आल्यावर काय म्हणतो माहिती आहे का, माझ्या मनात नव्हतं असं काय बोलायचं, पडायचं नव्हतं, मला मध्ये पडायचं नव्हतं, बोलायचं नव्हतं, असं XYZ. पण हे नंतर समजतं. पण त्याच्या आधी काय झालं, तुम्हाला शैतानाने चालवलं. कशासाठी? भांडायसाठी, राग आणण्यासाठी, शिवी देण्यासाठी, शाप देण्यासाठी. म्हणजे शैतानी आत्मे आहेत जे चालवतात. परंतु त्याच्यापेक्षा आणखी महत्त्वाची गोष्ट आहे की आम्हाला शैतानी आत्म्यानं नाही, तर आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेनं, देवाच्या आत्म्यानं चालणं. रोज मला देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेची म्हणजे मार्गदर्शनाची गरज आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही मी लय शहाणा आहे, माझी शाळा झाली, मला फार ज्ञान आहे किंवा मला सगळं समजतं, माझ्याकडे टॅलेंट आहे, माझ्याकडे दान आहे, माझ्याकडे ते पवित्र आत्म्याचं गिफ्ट आहे, मला कोणाची गरज नाही, असं म्हणू शकत नाही. पवित्र आत्मा हा एकच असा आहे की जो उत्तम मार्गदर्शक आहे. हालेलुया. पवित्र आत्मा असा आहे की त्याला शैतानाचे बारीक सारीक सगळे प्लॅन माहीत आहेत. आणि मग ज्यावेळेस तुम्ही आत्म्याच्या योजनेमध्ये चालता किंवा भरता, त्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो तिथं काय चाललं. हालेलुया. एवढंच नाही तर शत्रू तुमचा जो शेजारी असतील, भाऊ असतील, कोणी असू द्या, तुमच्या विरुद्ध जर ते काय प्लॅन करत असतील, पवित्र आत्मा तुम्हाला दाखवल तिकडं असं असं चाललेलं आहे, तू सुरक्षित राहणं गरजेचं आहे. कदाचित तुम्ही प्रवासाला चाललेला असाल, पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल थांब, पुढं जाऊ नकोस, पुढं काहीतरी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. आम्हाला माहीत नसतं कधी कधी, पण मनामध्ये देवाचा आत्मा एक एक वेळेस सांगतो. रात्री घडलेली एक घटना आहे. मी आणि माझी मुलगी एका फॅमिलीकडे वाढदिवसाच्या प्रार्थनेसाठी गेलो आणि येत असताना अशा पॉईंटला माझं पेट्रोल संपलं. दड पाठीमागं मी जाऊ शकत नाही आणि पुढं पण मी जाऊ शकत. परंतु प्रार्थना केली, गाडीचं चॉक वर खाली केला आणि देवाला म्हटलं देवा घरापर्यंत कशी तरी गाडी जाऊ. घरी आल्या आल्या तिनं म्हटली पप्पा जातानाच मला असं जाणवलं होतं की आपलं पेट्रोल संपणार. मी प्रार्थना केली होती की प्रभू आमचं पेट्रोल जर संपलं तर घरी आम्हाला व्यवस्थित गाडीतून घेऊ. आणि म्हटले मी तिथं प्रार्थना केली रस्त्यातच. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणलं की नाही पेट्रोल संपलंय, गाडी टुकटुक वाजायला लागलेली आहे, त्यावेळेस मला परत लीक झाला आणि मी परत प्रार्थना केली. देवाला धन्यवाद, देवाने तिला दाखवलं आणि तिने काय केली, प्रार्थना केली. मला सांगितलं नाही, तिनं आल्यानंतर सांगितलं की मी प्रार्थना केली. मग मी म्हटलं देवाने तुझी प्रार्थना ऐकली, कारण तुला जर आधी प्रगट केलं आणि तू प्रार्थना केली म्हणून गाडी घरापर्यंत. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हणजे मार्गदर्शनाने आम्हाला चालणं गरजेचं आहे. रोज रोज पवित्र आत्म्यानं भरणं गरजेचं आहे, कारण पवित्र आत्मा शैतानाची प्लॅन आम्हाला उघडे करून. हालेलुया. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, एक सेवक बस स्टँडवरती आले. एका गावामध्ये घडलेली घटना आहे आणि त्यांना एका दुसऱ्या गावामध्ये प्रार्थनेसाठी जायचं होतं, एका फॅमिलीला भेटायचं होतं. आणि प्रॉब्लेम असा झाला की दुपारच्या वेळेस SD नव्हती. बरेच लोक SD स्टँडवर त्या ज्या सेवकाला जायचे तिकडच्या गावाला जाण्यासाठी थांबले होते. 1 तास झाला, 1.5 तास झाला तरी SD नाही. आणि अचानक एक जीप आली त्या ठिकाणी, वडापची गाडी आली आणि त्या गावाचं नाव घेऊन वरडली चला चला चला. आणि सगळे लोक पळत सुटले एकदम आणि जाऊन पटपट पटपट त्या जीपमध्ये बसले. खचाखच गाडी एकदम वर आणि सेवक सुद्धा पळत गेले. म्हणले बरं झालं प्रभू, किती वेळ आम्ही 1.5 तास थांबलेलो आहे. आणि दरवाजाच्या साईडला त्यांना जागा मिळाली, पुढच्या साईडला. गाडी आता चालू करायची आहे, तो एक व्यक्ती पळत जोरात आला आणि म्हटला प्लीज कोणीतरी मला जागा द्या, मला फार अर्जंट जायचं आहे. आता सगळ्यालाच अर्जंट झालं कारण सगळे 1.5 तास थांबलेले आहेत, गाडीच नाही. सगळ्याला त्यानं हात जोडले, प्लीज मला मला ह्या गाडीमध्ये बसायला जागा नाही, एवढी गाडी फुल झाली. तो ड्रायव्हरकडे गेला, म्हटला कुणाला तरी उतरावं मालक, मला फार अर्जंट जायचं. मालक ड्रायव्हर म्हटले तू विचार कोण उतरत असेल तर बघ. आणि मग तो सेवकाच्या जवळ आला, म्हटला साहेब तुम्ही तरी उतरा. आता साहेबाला प्रश्न पडला, पाळक साहेबाला, तिकडं मंडळीतले लोक वाट बघत आहे, आधीच 1.5 तास उशीर झालेला, काय करायचं.
मग त्यांनी अंतकरणात प्रार्थना केली, प्रभू काय करू मी? आणि पवित्र आत्म्याने त्यांना सांगितलं खाली उतर, त्याला जाऊ दे. मन तयार व्हा ना त्याचं. गाडीची जागा मुश्किलने, वेळानं पण गाडी आली, मुश्किलनं मिळालेली आहे, तर मग सोडायची का जागा? नाही सोडायची. तर पवित्र आत्म्याने सांगितलं सोड. आणि मग ते उतरले आणि बस स्टॉप त्या एस टी स्टँडच्या बाकडे जवळ जाऊन बसले. एकटेच तिथं होते आणि बाकीचे सगळे या गाडीत बसले. ती जीप गेली निघून. आणि मग 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, त्यांना कसं तरी वाटायला लागलं. एक मन म्हणायला लागलं उगाच खाली उतरलं, आधी वेळ झालाय परत वेळ. दुसरं मन म्हणत होतं टेन्शन घेऊ नकोस, काळजी करू नको, गाडी तुझ्यासाठी. आणि 15 मिनिटांनी एक एस टी आली, पूर्ण मोकळीच होती. आणखीन एक 5-6 पॅसेंजर आणि ते चढले आणि गेले. जवळजवळ ती जी जीप आहे ती फार लांब गेली होती आणि एस टी पण त्याच्या पाठीमागं चालली होती. पुढे गेल्यानंतर काही किलोमीटर गेल्यानंतर रस्त्यामध्ये गर्दी झालेली दिसली. एस टी तिथं थांबली आणि सहज लोकांनी विचारलं का गर्दी झाली, काय एवढं? तर गर्दीतनं एक जण म्हटलं अहो ती पुढे एक जीप गेली, तर त्या जीपचा ॲक्सिडेंट झालाय आणि ड्रायव्हर साईडची जी पलीकडची जागा आहे ना तिथला माणूस खालाचा. ते ऐकल्यानंतर त्या सेवकाच्या अंगावर काटा झाला, कारण ज्या जागेवर तो बसला होता ना त्या जागेवरचा माणूस खालाच झाला. काय झालं? पवित्र आत्म्याला त्यांनी विचारलं, पवित्र आत्म्याने सांगितलं उतर, कारण पवित्र आत्म्याला माहिती आहे पुढे ॲक्सिडेंट होणार आहे आणि तू जाऊ नकोस. देवाच्या प्रिय लोकांनो, लक्षात घ्या, तुम्ही एक विश्वासणारे आहात तर रोजच्या जीवनामध्ये तुम्ही देवाला विचारलं पाहिजे किंवा देवाने तुम्हाला सांगायला पाहिजे किंवा पवित्र आत्म्याने तुम्हाला सांगायला पाहिजे की तुम्ही काय करायचं, काय करायचं. भले तुम्ही बाजारात जरी गेला तर भाजी खरेदी करणे, कपडे खरेदी करणे किंवा तुम्ही राशन खरेदी करता किंवा तुम्ही प्रवासाला जायचं, पिकनिकला जायचं, तुम्हाला पवित्र आत्म्याने त्याच्यात गाईड करायला पाहिजे की तू खरेदी हे कर, हे करू नको, इकडं जा तिकडं जा. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला शैतानी योजना ओळखायला शिकवते. हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याचं ऐकत नाही आणि स्वतः पुढे जाता, तर याचा अर्थ सिग्नल मोडून गेलेली गाडी पुढे जाते आणि तिला फाईन भरावा लागतो. तसं समस्या किंवा संकट आहे किंवा ॲक्सिडेंट त्या पुढे होतात, तसं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडतं. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, रोज तुम्हाला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे. जर पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन नाही आणि तुम्ही स्वतःच्या इच्छेने चालता तर तुम्हाला तणाव, टेन्शन, अतिरिक्त काम, शारीरिक पीडा, मानसिक पीडा या गोष्टी रोज रोज सहन कराव्या लागणार, ज्या तुमच्यासाठी फार त्रासदायक आहेत. परंतु ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानं तुम्ही चालता त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी देव सोप्या करतो. हालेलुया. तशाच प्रकारे पवित्र आत्मा तुमच्या विरुद्ध शैतान काय प्लॅन करत आहे, कुठल्या त्यानं योजना आखून ठेवलेल्या आहेत, शैतान दाखवतो. मग पुढचा व्यक्ती भांडत असेल आणि पवित्र आत्म्याने जर तुम्ही भरलेला असेल तर तुम्हाला लगेच पवित्र आत्मा दाखवेल की या व्यक्तीमध्ये कुठला आत्मा काम करतो. हालेलुया. मग तुमचा बॉस असेल, अधिकारी असतील, नवरा असेल, बायको असेल, लेकरं असतील, शेजारी असतील, कोणी असेल, त्यांच्यात कोण आहे, पवित्र आत्मा तुम्हाला लगेच येशूच्या नावाने दाखवेल. मग ज्यावेळेस तुम्हाला समजतं की पवित्र आत्म्याने दाखवलं हा व्यक्ती किंवा त्या परिस्थितीमध्ये शैतानी आत्मा आहे, तर पवित्र आत्मा नुसता दाखवत नाही तर तो त्याचा परिणाम आणि त्याला कसा विरोध करायचं हे देखील तुम्हाला शिकवतो. मग तुम्ही ज्यावेळेस ओळखता, मग येशूने काय केलं, ते ओळखलं. काय ओळखलं? त्याच्या मनामधलं कपट ओळखलं आणि मग पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याने एक उत्तर दिलं. माहिती आहे का तुम्हाला काय उत्तर दिलं? ज्यावेळेस त्याला विचारलं कैसराला कर द्यायचा का नाही द्यायचा, त्यावेळेस येशूला काय उत्तर दिलं? हालेलुया. मंडळी जागे काय? काय म्हणलं येशू? देवाचे देवाला द्या आणि कैसराचे कैसराला द्या. येशू बोलण्यामध्ये सापडला का हो? त्यांच्या कपटी त्या योजनेमध्ये येशू सापडला का? नाही. म्हणजे पवित्र आत्म्याने काय केलं, त्याला मार्गदर्शन केलं काय बोलायचं. तसंच पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो आम्ही काय बोलायचं, काय सांगायचं, किंवा आम्ही प्रार्थना कशी करायची, किंवा आम्ही शैतानाला विरोध कसा करायचा, शैतानाचे प्लॅन समजल्यानंतर त्याला आम्ही कसं फेल करायचं, हे देखील पवित्र आत्मा आम्हाला सांगतो.
म्हणून तुमच्या रोजच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेणं फार फार गरजेचं आहे. दुसरं हे पाहतो की त्या योजनेच्या विरोधात टिकून राहण्यासाठी आमच्यामध्ये भक्कम विश्वास असणं गरजेचं आहे. शैतानाच्या योजना ओळखून त्या पाडण्यासाठी आम्हाला भक्कम विश्वासाची गरज आहे. देवाच्या प्रिय लोकांना लक्षात ठेवा, कठीण प्रसंगामध्ये शैतानी योजना आमच्यावरती येतात त्यावेळेस जशा बाकीच्या गोष्टींची परीक्षा होते तशीच विश्वासाची देखील परीक्षा होते. म्हणजे त्या प्रसंगाला शैतानी योजनेला विरोध करत असताना आमच्यामध्ये भक्कम विश्वास असणं गरजेचं आहे. मला तुम्हाला सांगू द्यायचं एक उदाहरण आम्ही पाहतो लोकऋषी वर्तमानमध्ये, तुम्हाला सर्वांना माहीत असेल 8:24 आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त एकदा शिष्यांबरोबर जहाजात बोटीतून चाललेला असताना वादळ उठलं, माहिती आहे का तुम्हाला? आणि मग शिष्य घाबरले आणि काय म्हटले, पॅराशूट लावूया आणि लवकर उड्या मारूया आपण. असंच आहे ना? घाबरले, लाटा उसळल्या आणि अशी परिस्थिती झाली की ते खरंच आता बुडायच्या परिस्थितीला आले होते. पाणी फार उसळलेलं आहे, वारा जोरात वाहत आहे. येशूकडे येतात तर काय म्हणतात, गुरुजी गुरुजी उठा, आपण बुडत आहोत. बुडलेत का ते? अजून पाण्यावरच आहेत, पण त्याचा विश्वास काय आहे, आम्ही आता बुडायला लागलेलो आहे. तो चुकीचा विश्वास आहे. पण तो अशा कठीण परिस्थितीमध्ये ज्यावेळेस शैतान आमच्यावरती कुयुक्ती पाठवतो, कठीण प्रसंग येतात, त्याच्यात टिकून राहण्यासाठी समर्थ असावे म्हणून आम्हाला भक्कम विश्वासाची गरज आहे. विश्वासाचे वेगवेगळे बरेच प्रकार आहेत. तात्पुरता विश्वास, डगमगणारा विश्वास, हलणारा विश्वास, साधा विश्वास, आणि काही असे विश्वास आहेत की जे खडकासारखे भक्कम विश्वास आहेत. काही विश्वास असेल की त्याला कोणी हलवू शकत नाही. आणि प्रियानो, देवाची इच्छा आहे की आमच्यामध्ये देवाविषयीचा, वचनाविषयीचा, देवावरचा तो विश्वास साधा विश्वास नसावा, तो भक्कम आणि टिकून राहणारा विश्वास असावा. मग आम्ही पाहतो ज्यावेळेस ते म्हटले, गुरुजी आपण बुडत आहोत, काय केलं येशूनं? येशू उठला आणि वाऱ्याला वादळाला शांत केलं, की नाही? परंतु त्याच्या आधी तो शिष्यांसाठी काय बोलला? तो काय म्हणतो, अहो अल्पविश्वासी, तुमचा विश्वास कुठे? शैतानाच्या योजना फेल करण्यासाठी किंवा आमच्यावर त्याने एखादी प्लॅन योजना टाकली असेल तर त्याच्यात टिकून राहण्यासाठी आम्हाला विश्वासाची, भक्कम विश्वासाची गरज आहे. जरी येशू आमच्या बरोबर आहे, वचन आम्हाला माहिती आहे, आम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालतो, तर त्याच्याबरोबर मला विश्वास देखील पाहिजे. हालेलुया. तो विश्वास नको, प्रार्थना केली आता देवा ऐकतो की नाही काय माहिती, असा बोलणारा विश्वास नको आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, विश्वास सगळेच ठेवतात. बायबल म्हणतं भूत सुद्धा विश्वास ठेवतात, पण तो तसला विश्वास देवाला नकोय. त्याला कसा पाहिजे? न हलणारा, घट्ट, भक्कम, स्थिर राहणारा विश्वास पाहिजे. आणि ज्यावेळेस तो विश्वास तुमच्या त्या परीक्षा प्रसंगामध्ये तुम्ही प्रगट करता, त्यावेळेस लक्षात घ्या तुम्ही तिथं टिकून राहिलेलं आहे. हालेलुया. मग याच्यासाठी मला तुम्हाला एक उदाहरण दाखवायचं आहे, आणि ते उदाहरण म्हणजे दानियल नावाचा सेवक माहिती आहे, संदेष्टा. आणि राजानं त्याच्या विरोधात फरमान काढलं लोकांनी, आणि त्याला खोटे ठरवून सिंहेच्या गुहेमध्ये त्याला टाकलं, बरोबर ना? आणि लगेच सिंहाने त्याचा नाश्ता करून त्याला संपून टाकलं, मरून गेला तो संदेष्टा, बरोबर काय? मग काय झालं? हल्ला केला असं बाजू सांगते, चुकीचं आहे ते, हल्ला केला नाही. शास्त्र म्हणतं तो त्या गुहेत त्याला टाकलं, परंतु देवाने सिंहाची तोंडे बंद केली. प्रियानो, सिंहाची तोंडे बंद करण्याच्या आधी तिथं त्याच्या विश्वासाची परीक्षा झालेली आहे. तो काय म्हटला? कदाचित दानियेलने असा विचार केला असेल, बोलला असेल, तुम्ही सिंहाच्या गुहेत टाका, नाहीतर आणखीन कुठेही टाका, खरं माझ्या देवावर विश्वास आहे, मला देव काय होऊ देणार नाही. हालेलुया. तो असं म्हणला नाही की प्रभू मला वाचव,
प्रभू मी आता सिंहाच्या गुहेत मला टाकणार आहे, प्रभू त्यांच्या अंतःकरणाचा बदल कर, प्रभू काहीतरी परिस्थिती बदल. असली त्यानं प्रार्थना करत बसलं नाही. काय व्हायचं ते होऊ दे, देव माझ्या बरोबर आहे हा त्याचा विश्वास आहे. हालेलुया. देव मला त्याच्यातून वाचू शकतो हा माझा विश्वास आहे. देव मला त्या समस्येतून बाहेर काढावयास समर्थ आहे हा विश्वास आहे. आणि हाच विश्वास आमच्यामध्ये पाहिजे की ज्यावेळेस शैतान आमच्यावरती काहीतरी योजना करतो आणि आम्हाला ते प्लॅन समजतात, तर ते प्लॅन उद्ध्वस्त करण्यासाठी तो विश्वास आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. माझ्या मुलीचं आता ते 8वीला आहे शरद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये, आणि आम्हाला नोटीस आली होती, म्हणजे मॅसेज आला, शाळेची फी 20,000 आहे, पहिला हप्ता 7,000 भरल्याशिवाय पुस्तकं विकत मिळणार नाही शाळेत. पहिला हप्ता आहे 7,000चा. आणि मग मी प्रार्थना केली, मला एक 5,000 रुपयाची व्यवस्था देवाने केली, तिचे पुस्तक दप्तर सगळं आणलं. आता प्रॉब्लेम असा झाला की शाळेतली पुस्तकं घ्यायची तर पहिलं तिथं 7,000 रुपये भरल्याशिवाय, पावती दाखवल्याशिवाय पुढची पुस्तकं विकत मिळत नाही. काय करू म्हटलं प्रभू. आणि मग तिथं माझ्या विश्वासाची परीक्षा चालू झाली. शैतान काय करायला लागला, असे लोकांचे चेहरे माझ्यासमोर दाखवायला लागले. हा बघ, ह्या माणसाला फोन कर, तिथनं 2,000 रुपये मागून घेऊस. त्या सिस्टरला फोन कर, ती तुला 2,000 रुपये देते. त्या फॅमिलीला फोन कर. आणि मग मी प्रार्थना केली, प्रभू मी काय करू. प्रभूकडं उत्तर आलं, काहीच करू नको, तू शांत बस. दिवस जवळ आले आणि मेसेज आला 2 तारखेला शाळा सुरू होत आहे आणि 2 तारखेलाच पुस्तक डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम देखील आहे. 5,000 मधले ते खर्च केले, 2,500 रुपये माझ्या हातात राहिले होते. एक भावाने एक बहिणीने मला 2,000 रुपये पाठवले, 1,000 रुपये, आणि असे जमा करून 2,500 रुपये राहिले. शेवटच्या दिवशी म्हणजे 2 तारखेला तिला शाळेत सोडले आणि 10:30 ते 12:30चा तो टायमिंग होता की ती पुस्तकं घ्यायची आणि फी पण भरायची. प्रार्थना केली आणि गेलो आणि जाहीर केलं मी माझ्या मुखाने की प्रभू धन्यवाद करतो, तू माझा मेंढपाळ आहेस, मला काही कमी पडणार नाही. आणि प्रार्थना केली, प्रभू हे 2,500 त्यांनी घ्यावेत, माझी तू मदत कर. आणि माझ्या विश्वासाची जर परीक्षा असेल तर मला टिकून राहण्यासाठी मदत कर. गेलो ऑफिसमध्ये तर पुष्कळ लोक ऑफिसच्या बाहेर लाईन लावून उभे आहेत. 8वी 9वीचे 10वीचे विद्यार्थ्यांचे पालक, गर्दी झालेली आहे. खिडकीतनं बघितलं तर कॅशियर रूममध्ये काही लोक बसलेले आहेत, मॅडम बसलेले आहेत. काय करायचं मग. अंतःकरणात प्रार्थना केली, डायरेक्ट ऑफिसमध्ये गेलो आणि क्लार्कच्या जवळ गेलो जिथं पैसे घेतात. त्याने विचारलं, का आलाय तुम्ही. म्हटलं फी भरायची. किती भरणार आहेत. 7,000 रुपये भरायचे. ते म्हटले 7,000 रुपये भरायचे, तुम्ही किती भरणार आहे. गेलो आणि डायरेक्ट त्यांच्या हातात 2,500 रुपये ठेवले. तो कॅशियर माझ्या चेहऱ्याकडे तोंडाकडेच बघायला लागला. त्याला परत विचारलं, तुम्ही किती भरायला लागले. म्हटलं 2,500 रुपये भरणार. 2,500 बोलल्यानंतर आजूबाजूला बसलेले जे शिक्षक वर्ग आहे ना, ते एकदम चकित झाले, माझ्या तोंडाकडे बघायला लागले. नियम काय आहे, 7,000 भरायचे. आणि 2,500 कसे काय. काहीच बोललं नाही. म्हटलं 2,500 भरायचे, बस संपला विषय. त्यांनी माझ्याकडे 2 वेळा एक आश्चर्यानं बघितलं, बिलबुक काढलं, 2,500ची पावती केली, माझ्या हातात दिली. ती घेतली, पुस्तकाकडे गेलो. त्या शिक्षका म्हणले, पैसे भरलेली पावती आहे का. तर आहे म्हटलं, दाखवा. तिथं दाखवली. ते मी 2 वेळा चेक करायला लागले. 2,500 कसं काय यांची घेतली. काहीच बोलले नाही. माझ्या चेहऱ्याकडे बघितलं, पुस्तकाचे पैसे द्या म्हटलं, पुस्तकाचे पैसे दिले, रिसिट घेतली, पुस्तकं घेतली आणि बाहेर आलो. ते सगळे थांबलेले लोक आहेत ना, माझ्याकडे एक वेगळ्या नजरेने बघत होते. आणि मी बाहेर गेटच्या बाहेर आल्यानंतर एक महिला पळत आली. मला म्हटली, दादा थांबा जरा. किती रुपये भरले तुम्ही. मी आपलं सहज सांगून गेलो, मी 2,500 भरले. तिचं डोकं सुटलं एकदम, चावताळलीच ती. हा कसं शक्य आहे म्हटले. म्हटलं कसं शक्य म्हणजे. गेलो, दिलं, हे पावती, तिला पावती दाखवली. 2,500 वाचलं. तिथे असं डोकं झणझणलं नाही. हा म्हटली, तिथं आम्ही सगळे उभे राहिले कशासाठी. म्हटलं मला काय माहिती तुम्ही कशासाठी उभं राहिलं. अहो ती लाईन जी लागली ना, सगळ्याच्या हातात 4,000 5,000 4,000 5,000 आहेत आणि त्यांचे ते 5,000 घेतले नाहीत. आम्हाला सगळ्याला बाहेर उभं केले. 7,000 भरल्याशिवाय तुम्हाला आत एंट्री नाही, पुस्तक नाही. तुमचे 2,500 घेतलेच कशासाठी. म्हटलं ते जाऊन तुमचं तुम्ही ऑफिसला विचार. देवाच्या प्रिय लोकांना ती भांडायला आत गेली बाई.
या माणसाचे तुम्ही 2,500 घेतले कसे आणि आम्ही 4-4 हजार रुपये घेऊन उभं राहिलोय, नंतर 3,000 देतो असं म्हणून तिथं कितीतरी लोक उभे आहेत, त्यांची तुम्ही घेतले नाहीत, 2,500 घेतले कसे? हालेलुया. तुम्हाला माहिती आहे 2,500 का घेतले? हालेलुया. तिथं विश्वास काम करतो. प्रियानो, 4,000 असणाऱ्या लोकांना त्यांनी पाठवलं घरी, पण तो 2,500 रुपये माझी घेतो, ही देवाची कृपा आहे. परंतु त्याच्याबरोबर मी ते विश्वासानं कबूल केलं आणि बोललो की प्रभू, तू माझी प्रार्थना ऐकतोस, माझे 2,500 तिथं घेतलेले आहेत, मी तुझे आभार मानतो. हालेलुया. प्रियानो, समस्यामध्ये, अडचणीमध्ये, शैतानी योजने ज्यावेळेस आमच्यावर येतात, घरात भांडण लागते, टेन्शन येते, पैसे संपतात, काहीतरी कर्ज राहतं, फी भरायची असते, त्यावेळेस त्या योजनेमध्ये टिकून राहण्यासाठी विश्वासाची गरज आहे. जर तुमचा विश्वास हल्ला तर तुम्ही त्या योजनेत टिकून राहू शकत नाही. आणि मग ते शिष्य त्या योजनेमध्ये शैतानी प्लॅन ज्यावेळेस त्यांच्यावर ऍक्टिव्ह झाला, ते वादळ आलं, त्यावेळेस ते विश्वासात टिकले नाही, ते पडले. म्हणून येशू त्यांना दोष देतो आणि म्हणतो, तुमचा विश्वास कुठं आहे? हालेलुया. शैतानानं तुमच्यावर कसली बी चाल करू द्या, तुमचा विश्वास स्ट्रॉंग ठेवा. देव माझ्या बरोबर आहे, देव परिस्थिती बदलणार आहे, देव प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. हा विश्वास ज्यावेळेस तुम्ही कबूल करता, त्यावेळेस तुम्ही परीक्षेमध्ये स्थिर राहा. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, लक्षात घ्या, आम्हाला विश्वासात टिकून राहायचं आहे. तिसरा आणि शेवटचा मुद्दा आम्ही पाहणार आहोत. मग त्या वचनामध्ये 6:10 मध्ये आणि 11 मध्ये आम्ही वाचतो त्याप्रमाणे, देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा. तिसरा शेवटचा मुद्दा आहे, देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा. मग शस्त्रसामग्रीचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. सत्याची कमर, नीतिमत्व, धार्मिकतेचा कमरबंद, हे जे काही सांगितलेले शस्त्र आहेत ते आम्हाला त्या ठिकाणी काय करायचे आहेत? वापरायचे आहेत. मग पहिलं सांगितलेलं आहे सत्याने कंबर, नाही का, कमरबंद किंवा सत्याने कंबर कसा म्हटलेला. महिलांना जरा आता माझ्याकडे बघा, भांडता का तुम्ही शेजाऱ्याशी? नाही भांडत. सहकाऱ्यांशी, घरातल्यांशी, नातेवाईकांशी, पाहुण्यांशी. मग महिलांची एक पद्धत आहे ना, असा पदर खावतात काही असं इकडं, या आता तुला दाखवतो, आहे की नाही? पदर ते असं इकडं खावल्यावर काय होतं, एक एनर्जी येते, आहे की नाही, ताकद येते. केवढी पॉवर आहे ना त्या पदरात. त्याचा अर्थ काय? ती कंबर लढाईसाठी सज्ज. प्रियांनो, पहिली गोष्ट आहे, वचन काय म्हणतं? सत्याने कंबर कसा, म्हणजे तुम्हाला त्या शैतानी योजनेच्या विरोधात उभं राहायचंय. तुमची कंबर खट्ट करा, पट्टा बांधा किंवा तो पदर जो आहे किंवा ती शॉल काय असेल ते कमरेला बांधा, म्हणजे तुम्ही तयारीत असायला पाहिजे. आणि मग ती तयारी कशाची आहे? तर सत्य आहे. सत्य काय आहे? देवाचं वचन. शैतानी योजनेत टिकून राहण्यासाठी, तिला विरोध करण्यासाठी तुमच्यामध्ये देवाचं वचनाचा पट्टा भरपूरतेने असायला पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस शैतानी प्लॅन तुमच्यावरती ऍक्टिव्ह होतात ना, तर तुमचे लगेच तोंडातून काय बाहेर पडलं पाहिजे? देवाचं वचन बाहेर यायला पाहिजे. मग अरण्यामध्ये शैतानाने काय केले? येशू ख्रिस्तावर एक कुयुक्ती वापरली आणि तो काय म्हणतो, तू जर देवाचा मुलगा असशील त्या धोंड्याला आज्ञा कर आणि धोंड्याच्या भाकरी करून खा. येशूने लगेच छुमंतर केलं, 7-8 भाकऱ्या तयार झाल्या. बरोबर. भाकरी सांगते काय खाल्लं? कांदा, ठेचा, मासे खाल्ले अरण्यात. येशूने भाकरी केले नाहीत. त्यानं ओळखलं की शैतान फसवण्याचा, शैतान त्या ठिकाणी त्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानं काय केलं? त्याचे प्लॅन ओळखून वचन त्या ठिकाणी बाहेर काढलं आणि मग तो काय म्हणतो, शास्त्रात असं लिहिलं आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने तो वाच. म्हणजे येशू ख्रिस्तानं लगेच त्याचं ऐकून भाकऱ्या केल्या का? नाही. कंबर खसली आणि काय केलं? सत्य म्हणजे वचन बाहेर काढलं, वचन बोलला. शास्त्रात असं लिहिलेलं आहे. मग तुम्ही आजारी पडताना त्यावेळेस वचन काढा ना बाहेर. काय म्हणा?
येशूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालेलं आहे. तुम्ही अडचणीतून जातात त्यावेळेस वचन काढा ना. यशा म्हणतो तू आगणीतून चालशील तरी भाजायचं नाही, नदीतून चालशील तर तू बुडावायचं नाही. देव माझ्या बरोबर आहे. बोल ना वचन, वचनानं खंबीर व्हा. मी सुद्धा तेच बोलतो. प्रभू परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडत नाही, तो पुरवठा करतो मला. परमेश्वर माझा रक्षक आहे, तो माझं रक्षण करतो. वचन तुमच्यामध्ये भरपूरतेने असेल आणि ती ज्यावेळेस तुम्ही बाहेर काढता त्यावेळेस तुम्ही ते वचनाचं शस्त्र तुम्ही चालवता. हालेलुया. म्हणून शस्त्र सामग्री धारण करा. दुसरं आहे नीतिमत्व किंवा धार्मिकता. परत एकदा आपण काढू एपिस्करास पत्र 6 अध्याय. पुन्हा जरा 5 एपिस्करास 6 अध्याय आणि 10 वचन वाचा. 13 वचनापासून 17 वचनापर्यंत वाचा. 18 वचनापर्यंत. एपिस 7 13 ते 18. हां 6 अध्याय. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा म्हणून व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. तर मग आपली कंबर सत्याने, सत्य वचने लक्षात घ्या. वचनाने कंबर कसा, पदराने नाही. उरस्त्राण म्हणजे चिलखत, ते लोखंडी जाळीचं कवच असतंय छातीवरती, त्याला म्हटलेलं आहे उरस्त्राण. उरस्त्राण कशाचं? नीतिमत्व किंवा धार्मिकता. तुमची रोज धार्मिकता नवीन व्हायला पाहिजे. धार्मिकता म्हणजे तुम्ही रोज क्षमा प्राप्त केलेलं जीवन, पश्चातापी जीवन जगायचे. रोज देवाच्या समोर सकाळ संध्याकाळ स्वतःला सादर करायचे. प्रभू माझ्याकडून काय चुकत असेल तर मला क्षमा कर. ही धार्मिकता आहे. धार्मिकतेचं उरस्त्राण सांगितलेलं आहे. आणि त्याचा दुसरा अर्थ असा आहे की रोज स्वतःचं शुद्धीकरण म्हणजे पवित्रीकरण तुम्हाला करायचं. रोज आंघोळ करता का? वर्षातनं एकदाच वाढदिवसाला? रोज करता ना? रोज दात घासता का तुम्ही? का बरं? एक दिवस दात न घासता तर तुम्ही राहिलं तर काय वास येईल, कसं तरी वाटतं ना. तसंच रोज देवाच्या समोर शुद्ध किंवा पवित्र असणं गरजेचं आहे. म्हणून आम्हाला रोज पवित्रतेने भरायचं आहे. पुढं शांतीच्या पादुका म्हणजे चपला. मग कशाच्या आहेत त्या? सुवार्तेच्या चपला. शांतीच्या चपला म्हटलेले आहेस. परत एकदा ते वचन क्लिअर कर. शांतीच्या सुवार्तेने लाभलेल्या पादुका किंवा वाहना किंवा बूट चप्पल घाला. याचा अर्थ आहे तुमचे पाय रोज सुवार्ता सांगायला जायला पाहिजेत. हे एक शस्त्र आहे शैतानाच्या विरोधातलं. जर हे शस्त्र तुम्ही वापरत नाही तर शैतान तुमच्यावर 100% हल्ला करतो. साधं समजू नका. सुवार्ता सांगणं हे एक मोठं हत्यार आहे. हे हत्यार तुम्ही वापरता तर शैतानावर वार होतो. बऱ्याच वेळा काय करतो, सुवार्तेचं हत्यार आम्ही घरातच ठेवतो, सुवार्ता सांगतच नाही. म्हणून बरेच लोक आजारी आहेत, समस्येत आहेत, अडचणीत आहेत, त्रासामध्ये, कारण त्यांनी ते हत्यार वापरलेलं नाही. सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. मार्क 16:15-16 मध्ये म्हटलंय संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. देवाच्या प्रियानो, येशूचं वचन तुम्हाला साक्ष सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्यायोगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील ती विश्वाची ढाल हाती घ्या व उभे राहा. दुष्टाचे जळते बाण विझवण्यासाठी विश्वासाची ढाल. जळते बाण म्हणजे ते प्लॅन, शैतानी तुमच्यावरती झालेले हल्ले हे परतून लावण्यासाठी तुम्हाला विश्वासाची गरज आहे. ती ढाल काय करते? संरक्षण करते. जसं वादळ उठलं
त्यावेळेस त्या शिष्यांची ढाल कमजोर पडली, विश्वास नव्हता. कुठला विश्वास पाहिजे होता? येशू माझे सांगते तर जहाज बुडेल का हो? बुडेल? येशू तुमच्या बरोबर आहे तर तुमची बोट पाण्यात बुडेल का? जरी बुडायला लागली तर येशू तुम्हाला वाचवणार नाही. म्हणजे तुमचा विश्वास काय पाहिजे? येशू माझ्या बरोबर माझ्यामध्ये आहे तर मला येशू सांभाळण्यास, सुरक्षित ठेवण्यास समर्थ आहे. अशा प्रकारचा विश्वास तुमच्या समस्येत, अडचणीत असणं गरजेचं आहे. तुमच्या आजारपणात तुमचा विश्वास पाहिजे, येशू मला बरं करण्यास समर्थ आहे. तुमच्या दरिद्रीपणात विश्वास पाहिजे की येशू मला पुरवठा करण्यास समर्थ आहे. हालेलुया. विश्वासाची ढाल शैतानी बाण विझवतात, शैतानाची प्लॅन फेल करून टाकतात. म्हणून तुमच्यामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. पुढं तारणाचे शिरस्त्राण, स्त्रांवर आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन. तारणाचे शिरस्त्राण, शिर म्हणजे डोकं, डोक्यावरचं हेल्मेट. गाडी चालवणारे हेल्मेट वापरतात, बघितलं का तुम्ही? कशासाठी? ऊन पाऊस लागू नये म्हणून आहे ना ते हेल्मेट. कशासाठी आहे? शिरस्त्राण, डोक्याचं संरक्षण. ॲक्सिडेंट झालं, डोक्यावर पडलं तर डोक्याला, मेंदूला मार लागू नये म्हणून डोक्याच्या संरक्षणासाठी आहे. मग आमचं संरक्षण काय आहे? तारणाचं शिरस्त्राण म्हणजे आमचं रोजचं तारण व्हायला पाहिजे. तारण गमवलेलं नसावं. म्हणजे तारण याचा अर्थ काय आहे? रोज मला पश्चाताप करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रश्न आहे, तुमचं तारण झालंय म्हणजे काय झालंय सांगा बरं. बरं, येशूच्या वचनाप्रमाणे. तारण म्हणजे काय? आता तुम्ही म्हटला की नाही तारण झालंय म्हणजे काय झालंय? बघा, परत ABCD शिकवायला पाहिजे. नाही, तारण म्हणजे तुमच्या पापांची क्षमा. ज्यावेळेस तुम्ही पश्चातापाची कबुली देता त्यावेळेस तुमचं तारण होतं, म्हणजे नरकाच्या शिक्षेपासून तुमची सुटका होते. आणि तो काय म्हणतो? रोज ते तारणाचं शिरस्त्राण तुम्ही डोक्यात घालायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही रोज पश्चातापी अंतःकरणाने देवाच्या संगतीत चाललं पाहिजे. रोज स्वतःला देवाच्या समोर क्लीन करायचं, उभं करायचं. प्रभू, माझ्याकडनं चूक झाली, मला क्षमा कर. रोज पश्चाताप करायचं. तुमचं तारण गमवू नका. जर तारण गमवलं तर स्वर्गामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. आणि शेवटी म्हटलंय, आणि मग तुम्ही आत्म्याची तलवार म्हणजेच देवाचं वचन. मग आत्म्याची तलवार देवाचं वचन जे आहे ते हातात घ्यायचं. याचा अर्थ आहे की त्या परिस्थितीमध्ये वचनाप्रमाणे चालायचं तुम्हाला. हालेलुया, हालेलुया. किती गंभीर परिस्थिती उद्या, वचन जर सांगतं तसं करणार, तुम्ही तसंच करणार. वचनाच्या विरोधात मी निर्णय घेणार नाही. मग हे जे शस्त्र तुम्ही वापरायला सुरुवात करता त्यावेळेस आपोआप शैतानाला विरोध करता किंवा शैतानावरती तुम्ही वार करता. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, देवाची इच्छा आहे की आम्ही शैतानाच्या योजना ओळखाव्यात आणि त्या योजना फेल कराव्यात आणि आम्ही त्याच्यात टिकून राहावं. आम्ही पडून हरू नये, तर आम्ही उभं राहून त्याच्याशी युद्ध करावं, त्याला विरोध करावा. वचनाच्याद्वारे, विश्वासाच्याद्वारे, समर्पणाच्याद्वारे आणि वचन आणि त्याच्या आत्म्याच्याद्वारे. हालेलुया. देव बाप तुम्हाला वचनाच्याद्वारे आशीर्वादित करून आपण डोळे झाकू आणि प्रार्थना. स्वर्गातून पाहणारे आमच्या जिवंत सेनाधीश बाप्पा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. शैतान आणि शैतानाच्या कुयुक्त्या योजना याच्यातील देवा दुसरा आणि तिसरा भाग आम्ही पाहिलेला आहे. आम्हाला त्याच्यात टिकून राहण्यासाठी विश्वासाची, शुद्धीकरणाची, पवित्रतेची गरज आहे. त्याचप्रमाणे आम्हाला तुझं शस्त्र जे आहे ते घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. आज आम्ही शिकलेलं असताना प्रभू आता याचा वापर आमच्या रोजच्या आत्मिक आणि शारीरिक, कौटुंबिक जीवनामध्ये आम्ही करावा म्हणून तो आम्हाला प्रत्येकाचं सहाय्य. तिथं जमलेले, आलेले, बसलेले प्रत्येकाला तू स्पर्श कर. त्यांनी त्यांच्या जीवनात शैतानी योजना ओळखाव्यात, आत्म्याच्या प्रेरणेने चालून वचनाच्याद्वारे त्या योजना फेल कराव्यात. यासाठी या प्रत्येकाचं सहाय्य आणि मार्गदर्शन कर. वचनाचं आणि देवबापा या सर्व गोष्टीचं अधिक ज्ञान यांना प्राप्त हो. पवित्र आत्म्या रोज तुझ्या मार्गदर्शनानुसार चालण्यासाठी तुझी कृपा त्यांना हो. मी ते आम्ही प्रार्थना करतो. मंडळीतील प्रत्येकाला तुझ्या हातात घे, स्पर्श कर आणि प्रभू शैतानाला खाली तुडवण्यासाठी सहाय्य कर. ऑलरेडी तो तुडवलेला आहे, तो हारलेला आहे, तो वधस्तंभावरतीच त्याला तो हरवलेला आहेस. तर देवा आता तो विजय आम्ही साजरा करावा येशूच्या नावामध्ये. म्हणून तो आम्हाला प्रत्येकाचं सहाय्य कर.
त्यासाठी आम्ही प्रार्थना करतो जे जे लोक हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहतील त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या जीवनातील समस्या शैतानी योजना ओळखाव्यात आणि त्या डिस्ट्रॉय करून येशूच्या नावामध्ये अभिमानानं गौरवानं देवा तुझे गौरव करत पुढे चाला म्हणून तू त्यांचं सांग. जमलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाताचा स्पर्श करा. आता आम्ही विभक्त होत असताना आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या हातात घे. दिवसभर तो आम्हाला सांभाळ सुरक्षित ठेव आणि पुढील आठवड्यात पुन्हा आम्ही यावं आणि तुझे गौरव करा म्हणून तो आमचं सहाय्य कर. प्रभू पुन्हा एक वार मी प्रार्थना करतो ऐकलेल्या वचनाप्रमाणे प्रत्येकजण परीक्षेत टिकून राहावं. शैतानाला प्रत्येकाने वचनाच्या आणि आत्म्याच्या द्वारे विरोध करावा म्हणून तू प्रत्येकाचं सहाय्य कर. सर्व सन्मान आणि गौरव तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐकते त्या. आमेन आमेन आमेन. आता देवचं बाप देवचं पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रैकीची प्रीती कृपा आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि मार्गदर्शन तुम्हाला सर्व सत्य आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना संपलेली आहे. एकमेकांना भेटा.